महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या धुळे जिल्हा कार्यकारिणीची आढावा बैठक संघाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष किशोरजी राय साकडा यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली। गुलमोहर येथे झालेल्या या बैठकीत संघाची जिल्हा कार्यकारिणी निवडण्यात आली। तसेच जिल्ह्यातील 4ही तालुक्यांचे अध्यक्ष आदी पदाधिकाऱ्यांची नियुक्ती यावेळी करण्यात आली। तसे नियुक्तीचे पत्र किशोरजी राय साकडा यांच्या हस्ते पदाधिकाऱ्यांना प्रदान करण्यात आले। यावेळी प्रदेश उपाध्यक्ष किशोरजी राय साकडा यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की राज्यभरातील पत्रकारांच्या समस्या सोडवण्यासाठी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ नेहमीच कटिबद्ध राहील। पत्रकारांना संरक्षण देणे, पत्रकारांचा विमा उतरवणे, घरकुल मिळवून देणे आदी उपक्रमही या संघाच्या माध्यमातून राबवण्यात येत असतात। तरी पत्रकारांनी संघटित होऊन महाराष्ट्र राज्य पत्रकार संघास बळकटी द्यावी व आपल्या लेखणीतून जनतेस न्याय मिळवून द्यावा असे आवाहन त्यांनी यावेळी बोलताना केले। तसेच येत्या 15 रोजी होणाऱ्या संभाजीनगर येथील अधिवेशनास जिल्ह्यातील पत्रकारांनी उपस्थित राहावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले। महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे नाशिक विभागीय अध्यक्ष जितेंद्र सिंग राजपूत तसेच उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष प्राध्यापक विजय गाडे यांनी संघटन वाढवण्यासंदर्भात उपस्थित मार्गदर्शन केले। यावेळी नाशिक विभागीय अध्यक्ष जितेंद्र सिंग राजपूत यांनी विविध पदाधिकाऱ्यांची नियुक्ती केल्याची घोषणा केली। त्यात संघाच्या धुळे जिल्हाध्यक्षपदी दीपक बापूराव गवळ, जिल्हा उपाध्यक्ष राजेश मोहन बागुल, जिल्हा संघटक गोपाल हिरामन कोळी, तसेच इलेक्ट्रॉनिक मीडिया धुळे जिल्हाध्यक्ष सुनील दत्तात्रय पाटील, जिल्हा निरीक्षक तथा जिल्हा प्रभारी शांताराम निकम, त्याचप्रमाणे जिल्हा कार्यकारिणी सदस्य उत्तम पवार, याशिवाय शिरपूर तालुका अध्यक्ष ओंकार हिरामन जाधव, सिंदखेडा तालुका अध्यक्ष महेंद्र दिलीप सूर्यवंशी, साक्री तालुका अध्यक्ष छोटू मालुसरे, धुळे शहराध्यक्ष विशाल विश्वनाथ पाटील, धुळे तालुका अध्यक्ष दिलीप जानकीलाल साळुंके, सिंदखेडा तालुका उपाध्यक्ष राहुल दादाबाई सैंदाने यांची नियुक्ती करण्यात आली। या बैठकीस उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष भुवनेश दुसाने, इलेक्ट्रॉनिक मीडिया नाशिक विभागीय अध्यक्ष समाधान मैराळे, भाग्यश्री पाटील, नवल सोनोने, गोपाल कोळी, महेंद्र सूर्यवंशी, आत्माराम ऐरे, सत्तार खान, अब्दुल हाफिज अब्दुल हाक, युवराज मोहिते आदी बहुसंख्य पत्रकार बैठकीस उपस्थित होते। पाचोऱ्याला विभागीय अधिवेशन घेतोय। त्या अधिवेशनाला राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदे, त्यानंतर माजी आमदार बच्चू कडू, त्यानंतर पुण्याचे खासदार अमोलजी कोल्हे हे उपस्थित राहणार आहे। पुणे शिरूरचे खासदार हे उपस्थित राहणार आहे। तर 29 ऑगस्टला पाचोऱ्याला आपली उपस्थिती लाभेल ही अपेक्षा करतो। जितू बोयांच्या संपर्कात सर्वांनी राहणे, वेळोवेळी जितू बोलणा निमंत्रण पत्रिका जे काय असेल ते देईलच। त्यानंतर या दोघी कार्यक्रमात जे आपलं साहित्य वाटप होणार आहे, जसं धुळे जिल्ह्याचं असेल, तुमचं नंदुरबार जिल्ह्याचं, साक्री जे काही तालुकाध्यक्ष असतील त्यांना जितू बोलणे साहित्य ती त्याला घेतात, ते संपूर्ण साहित्य हे जितू बोलणं आम्ही प्रदान करू आणि ते तुमच्या ग्रुप आहे जितू बोलणं वाटप करते। पुनश्च्या धुळे जिल्हा कार्यकारिणीचे पुनश्च अभिनंदन करतो की आपण पत्रकार संघाचे सदस्यत्व घेतले, त्यामुळे पुनश्च तुमचे सर्वांचे अभिनंदन। राज्याचे उपाध्यक्ष किशोरजी राय साकडा व उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष भुवनेश दुसाने, उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष विजयजी गाडे सर, त्यानंतर मैराळे सर अमनेरचे आणि नाशिक विभागीय अध्यक्ष जितेंद्र सिंग राजपूत आणि सर्व टीमने आज जिल्हाध्यक्ष व जिल्हा कार्यकारिणीची निवड करण्यात आलेली आहे व तालुका अध्यक्षांची निवड करण्यात आलेली आहे व तसेच महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई यांची जिल्हा आढावा बैठक राज्याचे उपाध्यक्ष किशोरजी राय साकडा यांच्या नेतृत्वाखाली ठेवण्यात आली होती। अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात आज पत्रकारांच्या विविध समस्या आणि भविष्यात राबविण्यात येणाऱ्या योजना, विमा योजना, घरकुल योजना, त्यानंतर पत्रकार सुरक्षा कायद्याची कशी अंमलबजावणी केली गेली पाहिजे या संदर्भात गाडे साहेबांनी सविस्तर मार्गदर्शन केलं। तर आज अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात जिल्हा कार्यकारिणीची निवड व आढावा बैठक पार पाडण्यात आली व आज रोजी भविष्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईच्या वतीने छत्रपती संभाजीनगर येथे राज्यस्तरीय अधिवेशन घेण्यात येणार आहे। तर जिल्ह्यातील सर्व जास्तीत जास्त पत्रकारांनी
या ठिकाणी उपस्थित राहावे असं राय साखरे साहेबांच्या वतीने कळवण्यात आलेलं आहे.